हे मुकुंद दादा उठणार आहे. बस झालं असेल आता. कधीतरी एवढे दिवस आपण न भांडता राहिलोय खरे. मुकुंदा एकदा डोळे उघड ना प्लीज. काय झालं तुला? कधी कधी वाटतं या दीपाऐवजी मोहिनीच आयुष्यात आली असती माझ्या तर साला आयुष्यच वेगळं असलं असतं. मिनिंगफुल सगळ्याच अर्थाने. माजूरला आहे ना आरके? हा खरंच माजला होता. माजला होता ना? डोंट वरी, आज बोलू शकतोस. माफ आहे आज सगळं तुला. हो म्हण, हो ऐकायचंय मला. खूप माणसं होती आजूबाजूला. थिएटर बाहेर गर्दी करणारी, सेल्फीज घेणारी, गाडी दिसली तरी 1-1 किलोमीटर मागे धावणारी. आणि ही सगळी गर्दी आजूबाजूला असूनही मी एकटा सुपरस्टार आरके. समजून घेणारं, समजून सांगणारं, काळजी करणारं नव्हतं कोणी. आता आहे पण मोहिनी. सर मी तुम्हाला हेच तर सांगत होतो. ती मुलगी एकदम साधी, भोळी, निर्मळ आणि प्रेमळ आहे. सर तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही मोहिनीच्या प्रेमात पडलाय. खरंय ना सर? सांगा ना. राघव, ती कामं करून घे प्रेझेंट. यस बॉस. आई साहेब येतो. कसली अर्जंट कामं? डॅमेज कंट्रोल बऱ्याच बाबतीत. कुठल्या बाबतीत? हेच मोहिनीचं घर जे विकत घेतलं होतं मी ते तिच्या नावावर करतोय, गिफ्टेड. शिवाय तिच्या आईची केस सुरू होती डिवोर्सची, ती जरा स्पीडअप करतोय. काय? पण कशासाठी? कशासाठी काय? या केसमध्ये मोहिनीचा किती सपोर्ट आहे मला हे माहिती आहे ना तुला. मग इतकं तर करायलाच हवं. टू रिपीट सेल्फ. म्हणजे हे तुला असं बघितलंय मी याआधी. दीपाच्या प्रेमात होतास ते. काहीही करायला तयार होतास तिच्यासाठी. स्वतः स्ट्रगल करत असताना ती हिरोईन व्हावी म्हणून तिला सपोर्ट करत होतास, इमोशनली सुद्धा आणि फायनान्शियली सुद्धा. तुझ्या वडिलांनी पैसे दिलेत त्या प्रोड्युसरला ही हिरोईन व्हावी म्हणून. केलं मी हे सगळं कारण माझं प्रेम होतं खरंच, आणि मी केलेल्या गोष्टीचा मला रिग्रेट अजिबात नाहीये. तिनं काय वागायचं हे माझ्या हातात नव्हतं. मी जे केलं ते माझ्या हातात होतं आणि मी हे मनापासून केलंय. कसा होतो मी आई, आठवतंय तुला? माणसांची काळजी घ्यायचो, आपुलकीने वागवायचो सगळ्यांना. दीपा गेल्यानंतर सगळं चेंज झालं. पण जे काही झालं त्यामुळे तुझं भलंच झालं ना. भलं झालं असेल पण ऍट द कॉस्ट ऑफ व्हॉट हा प्रश्न आहेच की. काय ना, प्रॅक्टिकल असणं आणि ॲरोगंट असणं यात फरक आहे. विसरलो होतो मी. कशाला काही अर्थच उरला नव्हता. 6 वर्ष कोणाला जवळ येऊ दिलं नाही मी. आणि मग मोहिनी आली, तिच्यामुळे रिअलाइज झालं माझं सेन्सिटिव्ह असणं, इमोशनल असणं ही स्ट्रेंथ आहे माझी, विकनेस नाही. मुळात तू करतेस तर कंपॅरिझनच चूक आहे. दीपा आणि मोहिनी त्यांच्यात फरक आहे.
ऑब्विसली दोघींमध्ये फरक आहेच. एकीने तुला डिप्रेशन मध्ये टाकलं आणि आता दुसरी तुरुंगात टाकते. नाही, चुकतेस तू आई. मोहिनी माझ्या विरुद्ध काही बोलणार नाही. ट्रस्ट मी. कसं सांगू तुला कळतच नाही. राघव, तू एक सुपरस्टार आहेस आणि मोहिनी एक फालतू मेकअप आर्टिस्ट. हे असे मेकअप आर्टिस्ट ना आपल्या सेटवरती रोज बदलत असतात. या गरीब घरातल्या मुलींना तुझ्यासारख्या माणसाला फसवतात, अडकवतात. नको या दलदलीत अडकूस. तुला खूप मोठं व्हायचंय अजून. होईन ना, खूप मोठा होईन. मोहिनीसारखी मैत्रीण असेल आयुष्यात तर बी गुड आर्टिस्ट. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं गुड पर्सन. काळजी करू नकोस तू. आय डोंट थिंक सो. दीपा काय मोहिनी काय, माझ्यासाठी दोघीही सारख्याच. शेवटी आई आहे मी तुझी. काळजी आहे मला तुझी. नको करूस. आता सगळं नीट होणार आहे. ट्रस्ट मी. लेट्स होप सो. आणि नाही नीट झालं तर सगळं काही नीट करायला मी आहे ना. आय नो तू आहेस. चल आहे मी. हॅलो. यू लुझिंग युअर चान्स दीपा. व्हॉट? लवकरात लवकर काहीतरी कर, नाहीतर मग मला विचारू नकोस. आधी तर म्हणाला होता की मदत करेन म्हणून, आणि आज गोष्टी बदलल्या आहेत ना. आय थिंक राघव मोहिनीच्या प्रेमात पडलाय. व्हॉट? नो 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 नो, दिस इज इम्पॉसिबल. इतक्या मीडियाकर मुलीच्या प्रेमात राघव शक्यच नाही. इम्पॉसिबल गोष्टी पॉसिबल होताना आपण 1000 वेळा बघितलंय नाही का. हे बघ, हे असं जर घडलं ना तर आपण दोघी संपू. आणि मी स्वतःला कधीच संपू देणार नाही. तुझं तू बघून घे. प्लीज तू माझ्यामुळे स्ट्रेस नको घेऊ. मला नाही आवडणार ते. काळजी घे स्वतःची. आरके, मला तुमची काळजी वाटते. Come in. अरे राधा, अरे बस बस. काय रे, असं दिवसा ढवळ्या स्वतःला बंद करून घेणारा मुलगा नाहीयेस तू. मग काय झालं राघवा? अरे काय झालं सांग ना राघवा. काय काय झालं? बोल बोल. शरम वाटते स्वतःची. शरम? शरम नावाची भावना तुझ्यात आहे अजून? आश्चर्यच आहे. खूप चुका केल्यात मी. त्याचे परिणामही भोगलेत. त्यामुळे रिग्रेट नव्हता कधी. पण काय नाही, तुला सांगायचं नसेल तर नको सांगू. काही हरकत नाही. नाही, असं काही नाही. असं का होतं पण? म्हणजे चुका आपण करतो पण शिक्षा आपल्या जवळच्या माणसाला मिळते.
राघवा, मी यातून गेलोय रे. हा? हो, पण तू ते जवळचे म्हणजे हा, म्हणजे तू जवळच मानायला लागलायस तर मोहिनीला. हं? 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 हे हं? तुम्हाला कसं कळलं मी अरे, मग दुसरी कोणी व्यक्ती आली आहे का तुझ्या आयुष्यात? आली आहे? मला या गोष्टीचा सुद्धा आनंद होतोय की तू दुसऱ्यांचा विचार करायला लागलायस. नाहीतर इतरांच्या सहवासात हे सगळं कठीणच होत. हो, कठीणच. छान. येतो. काय हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. तुम्हाला कसं सांगतो. अरे, तू आणि बंटी वर गॅलरीत सगळं जे काही बोलत होतात ना, ते मी इथे खाली उभं राहून ऐकत होतो गपचूप. सॉरी, मला माफ कर. हो, पण राघवा, मोहिनीची काळजी घे आणि तिच्या कुटुंबाची सुद्धा. तिला गमवू नकोस. काहीही होऊ दे, पण तिला तुझ्या आयुष्यातून आता दूर करू नकोस. हे बघ राघवा, चुका किती छोट्या असो नाही तर मोठ्या असो, पण आयुष्यात एकमेकांची साथ सोडायची नाही. हं? मोहिनीला कधी दूर लोटू नकोस राघवा. नाहीतर मोहिनी नावाचा हा हिरा परत सापडणार नाही. दूर लोटू नकोस की, नाहीतर मोहिनी नावाचा हिरा. हे मुकुंद दादा उठणार आहे. बस झालं असेल आता. कधीतरी एवढे दिवस आपण न भांडता राहिलोय खरे. मुकुंदा, एकदा डोळे उघड ना प्लीज. काय झालं तुला? हो, ही औषधं घेऊन या लगेच. हा. ही आई पण ना कुठे गेली आहे काय माहिती. कुठे ठेवले? हा, नशीब पर्स इथेच ठेवून गेले. दीपा सबनीस. नमस्कार. काय आज कशी काय आठवण? टीव्हीवर गाजतोय आम्ही. त्याची चौकशी करायला केलं की काय फोन? साहेब, कामाचा व्याप इतका आहे ना की घरच्यांशी बोलणं पण होत नाही. टीव्ही कुठून बघणार? अहो, मला फक्त एवढंच विचारायचं होतं की त्या दिवशी तुम्ही येऊन गेलात ना, ते मंगळसूत्र आवडलं का सगळ्यांना? काय त्या दिवसानंतर आपलं काही बोलणं नाही झालं. हा, हो, आवडलं म्हणजे काय? गाजतंय तुमचं मंगळसूत्र. नाही, ऍक्च्युली काय होतं, इमर्जन्सी आली कीच. एक मिनिट. इमर्जन्सी आली कीच तुमची आठवण होते ना. पण एकदा भेटूया आरामात. येईन मी. पण चहा पाण्यालाच या. हा, अर्थात, नक्की. चला ठेवू. हो, ठीक आहे, बाय. आणि परत काही. हॅलो.
हॅलो, आहे का कोणी? हॅलो, हॅलो, एक्सक्यूज मी. हॅलो, अरे हॅलो, इकडे अडकलोय. अरे गाडी लॉक झाली बहुतेक. अरे आत्ताच बॅट गाडीच बंद आहे. हे चार्ज कसा होणार? बघ. हॅलो, हॅलो, तू हो मी. तुम्हाला अशा अवस्थेत एकट्याला सोडेन मी? असं वाटलंच कसं तुम्हाला? तुम्हाला आठवतंय आपण व्हॅनिटीत अडकलो होतो तेव्हा मी तुम्हाला काय काय सांगितलं होतं? ते सगळं परत करूया. चला आता मोठा श्वास घ्या. घ्या. घ्या बघू मोठा श्वास. घ्या. मी इथेच आहे. हळूहळू सोडा. शांत व्हा. कसं वाटतंय? आता तुमच्या आयुष्यातले सुंदर क्षण आठवा. बरं वाटेल. आठवा. अरे माझ्याकडे काय बघताय? माझ्याकडे बघू नका. सुंदर क्षण आठवा. शांत व्हा. मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. डोळ्यास पापण्यांचा का सांग भार व्हावा. बसा आता. तुम्हाला काय बेसुरी आवाजातलं गाणं ऐकायला आवडतं का? पण फक्त तुझ्या. गा. नाही हं, मी नाही गाणार आहे. यापुढे तुम्हाला गायचंय. मी फक्त सुरुवात केली. गाणं मला तुमच्या गोड आवाजातलं गाणं ऐकायचंय. गा. गाणार आहात की नाही तुम्ही? मी तू गा. मी मी शेवटचं विचारते हा तुम्हाला. तुम्ही गाणार आहात की नाही? तू गा. असं
चार्जिंग म्हणजे गाडी बंद नाहीये.